नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत। मात्र नाशिक मनपामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येणार नाहीयेत। भाजपच्या नगरसेवकांना गट नेत्यांकडून व्हीप जारी करण्यात आलाय। आज सकाळी 11 वाजता महानगरपालिकेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे आज नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार आहे। आज सकाळी 11 वाजता मनपामध्ये निवडणूक होणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आज महापौर आणि उपमहापौर नाशिकला मिळणार आहेत, मात्र नाशिक मनपामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येत नाहीयेत। मग नेमका महापौर आणि उपमहापौर कुणाचं बसणार आहे? खरं तर नाशिक महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेने दोघेही स्वतंत्र निवडणुका लढले होते। भाजपची एक हाती सत्ता महापालिकेवर आली होती आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून दोघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशा पद्धतीची काही सूचना असेल किंवा हालचाली हे सुरू झालेले होते। पण आता ही आशा जी आहे ती संपूर्णपणे ही मावळलेली आहे। भाजपचाच महापौर आणि भाजपचाच उपमहापौर हे दोन्ही पद भाजपकडेच असणार आहे, कारण शिवसेनेला सत्तेमध्ये घेण्यासाठी भाजपने फार काही इंटरेस्ट हे नाशिकमध्ये दाखवलं नाहीये। त्यामुळे भाजपचे 72 नगरसेवक नाशिकमध्ये निवडून आले होते। बहुमताच्या पेक्षाही जास्त आकडा भाजपकडे आहे। त्यामुळे आज सकाळी 11 वाजता ही संपूर्ण निवडणूक होईल आणि त्या निवडणुकीनंतर भाजपचेच महापौर आणि भाजपचेच जे उपमहापौर हे नाशिककरांना मिळणार आहे। फक्त उद्धव ठाकरे गटाकडून एक अर्ज दाखल झालेला आहे, त्यामुळे ही निवडणूक जी आहे ते बिनविरोध होईल अशा पद्धतीचं चित्र आता तरी वाटत नाहीये। त्यामुळे भाजपचा महापौर आणि उपमहापौर हे आज